नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने झणझणीत मटण रस्सा आणि सुकं मटण. तर इथे तुम्ही रस्सा पाहू शकता. अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा बनला गेलेला आहे, अगदी झणझणीत असा. त्याचबरोबर आपण इथे सुकं मटण ही कसं बनवायचं तेही बघितलेलं आहे, तर तुम्ही तेही पाहू शकता. चवीला तर अप्रतिम लागतं. त्याचबरोबर रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे. चला, असे छान छान रेसिपी जर तुम्हाला पाहायचे असतील तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, म्हणजे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पाऊण किलो मटण घेतलेलं आहे. मटण आणल्यानंतर ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण त्याला जे काही मसाले लावायचे आहेत ते लावून घेणार आहोत. तर इथे आता मी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेला मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 ते 2 चमचे इथे मीठ घालायचं आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट हे सर्व व्यवस्थित असं लागलं जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं इथे मी हे मटण मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर अर्ध्या तासासाठी आपण हे असंच मॅरिनेशन होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर इथे तुम्ही परत पाहू शकता, इथे मी अर्धा तास हे मटण असंच मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं. त्यानंतर व्यवस्थित आता हे मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण हे मटण शिजत टाकायचं आहे. तर शिजवण्यासाठी तुम्ही इथे कुकरही वापरू शकता, पण मी हे पातेल्यामध्येच बनवणार आहे. त्यासाठी पातेलं गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये 4 चमचे तेल टाकलेलं आहे. कमीत कमी इथे आपण तेलाचाही वापर करणार आहोत. तर आपण तेल गरम झालं, त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा जिरे, 1 तमालपत्र, त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा आडवा उभा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित असा भाजला गेल्यानंतर आता आपण जे मॅरिनेट करण्यासाठी मटण ठेवलं होतं तर ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. मटण घातल्यानंतर व्यवस्थित असं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे. आता पुन्हा याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं इथे हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मध्यम करून आपल्याला हे मटण एक 10 ते 15 मिनटं अंगच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. जेवढं हे मटण अंगच्या पाण्यामध्ये शिजवलं जातं तितकाच मटणाचा रस्सा आणि जे सुकं मटण आहे ते छान असं चवीला बनलं जातं. तर इथे तुम्ही पाहू शकता ह्याला छान असा अंगचं पाणी जे आहे ते सुटलेलं आहे आणि याच पाण्यामध्ये खरा रस्सा बनला जातो. तर व्यवस्थित असं हे पुन्हा एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्स केल्यानंतर आता ह्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला रस्सा वगैरे बनवायचा आहे त्या अंदाजानुसार ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे, जेणेकरून ते अजून शिजणार आहे मटण आणि त्याच्यातील ते पाणी अजून कमी होणारच आहे. तर या अंदाजाने इथे मी 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्याला उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला ह्याला जवळजवळ पाऊण तास हे मटण मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. पातेल्यावरती अर्धं झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून हे रस्सा ओतूनही जायला पाहिजे त्याच्यासाठी. आता आपण मसाले बनवायला घेऊया. त्याच्यासाठी घेतला आहे 1 दालचिनीचा तुकडा, 3 लवंग, 2 मिरे, 1 मसाला वेलची, 1 मोठा चमचा धने, त्याच चमच्याने 1 चमचा घेतले पांढरे तीळ आणि 1 चमचा घेतलेला आहे जिरे. आता हे सर्व मसाले हलकेसे डाग येईपर्यंत, म्हणजे जोपर्यंत वास सुटत नाही मसाले भाजल्याचा तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मसाले मंद आचेवरतीच भाजायचे, म्हणजे ते खमंग भाजले जातात. अर्धे मसाले भाजल्यानंतर इथे मी पुन्हा घातलेला आहे 1 अर्धा चमचा खसखस,
आणि पुन्हा एकदा हे सर्व मसाले व्यवस्थित असे भाजून घेतलेत. तर इथे आपले जे सुके मसाले आहेत ते भाजून तयार आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घेतले. पुन्हा त्याच कढईमध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि एक छोटी वाटी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही सुकं खोबरंही घेऊ शकता. हलकेसे तांबूस रंग होईपर्यंत डाग पडत नाही तोपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजेपर्यंत हे परतत राहून भाजून घेतलं. तर इथे खोबरंही भाजून तयार आहे. खोबरं आता बाजूला काढलेलं आहे. तर आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे. तो असा उभा कट करून घेतलेला आहे आणि तोही आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तांबूस रंग येईपर्यंत. तर इथे तुम्ही पाहू शकता इथं बऱ्यापैकी कांदा आता भाजला गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो. तर इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि आता आपण टोमॅटोही व्यवस्थित असं ह्या कांद्यामध्ये मिक्स करून छान असा मऊ पडेपर्यंत आपल्याला टोमॅटोही व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. जितके आपण मसालेही छान असे खमंग भाजू तितक्याच आपला रस्सा आणि सुक्या मटणाला चव येते. तर आता इथे टोमॅटो भाजला गेला. इथे मी 1 ते 2 इंच आलं घेतलेलं आहे. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर मूठभर कोथिंबीर घेतले, देठासहित घेतले. आता ही सर्व व्यवस्थित असं परतून घेऊया आणि छान असं खमंग हे सर्व मसाले भाजून घेऊया. सर्व मसाले बघा इथे आता भाजून तयार झाले. आता हे आपण गार करायला बाजूला ठेवायचे आहेत. आता मसाला वाटून घेण्यासाठी सुरुवातीला जे आपण खडे मसाले सुके भाजून घेतले होते ते घालायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान अशी पावडर करून घ्यायची आहे. तर इथे सुक्या मसाल्यांची पावडर बनवून झालेली आहे पहा. आता त्याच मसाल्याच्या भांड्यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं खोबरं आहे तेही घालून घेऊया आणि झाकण लावून मिक्सरला छान असं हेही बारीक असं वाटून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं बारीक वाटलं गेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुन्हा याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे मी पाणी घालायच्या अगोदरच वाटलं होतं. आता याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपण जे सुके मसाले घेतले होते ते आणि खोबऱ्याचं वाटण तयार आहे. तर ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुमच्याकडे जर मिक्सरचं भांडं मोठं असेल तर सर्व मसाले एकत्र वाटले तरी चालेल, पण सुके मसाले सुरुवातीला वाटून घ्या. आता काढून घेतल्यानंतर आपण जे टोमॅटो आलं वगैरे सर्व जे मसाले भाजून घेतले होते तेही आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी बारीक त्याची पेस्ट करून घेतली. आता दोन्ही वेळेला जे मसाले वाटून घेतले होते ते व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेत. तर इथे बरोबर मी पाऊण तास हे मटण शिजवून घेतलेलं आहे आणि मटण आता आपलं शिजलं गेलं आहे का हे आपल्याला अगोदर चेक करायचं आहे. त्याच्या अगोदर व्यवस्थित असं एकदा ढवळून घ्यायचं आणि आता इथे आपण चेक करूया की मटण शिजले गेले आहे की नाही. तर इथे आपण पाहू शकता अगदी छान असं हे मटण जे आहे ते शिजले गेलेलं आहे. आता सुरुवातीला आपण रस्सा बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी छोटं पातेलं गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी बेडगी मिरचीची पूड आहे ती घातलेली आहे आणि लगेचच त्याच्यामध्ये घालायचा आहे वाटून घेतलेला मसाला आणि व्यवस्थित असा तेलामध्ये हा सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये टाकायचे आहे घरगुती लाल तिखट आणि पुन्हा एकदा हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले मिक्स झाल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला हे मसाले छान असे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. तर 1 मिनिटभरानंतर झाकण काढलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित असा हलवून घेऊया जेणेकरून ते पातेल्याला लागणार नाहीत. आणि आता याच्यामध्ये आपण जो अळणी रस्सा बाजूला काढून ठेवला होता तो याच्यामध्ये घालून घेऊया. तर इथे अळणी रस्सा घालून घेतल्यानंतर तुम्हाला जर हवा असेल अजून आपल्याला रस्सा बनवायचा आहे तर याच्यामध्ये गरमच पाण्याचा वापर करा, कारण जर गरम पाण्याचा वापर केला तर रश्श्याला खूप छान चव येते. गार पाणी टाकल्यामुळे आपले जे रस्सा बनवतो आपण त्याची प्रोसेस मध्येच थांबते आणि थोडीशी चव बिघडण्याची शक्यता असते. तर आता
मीडियम गॅसवरती रश्श्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता रश्श्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि रश्श्याला उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला छान असा हा 5 ते 6 मिनटं रस्सा व्यवस्थित असा उकळवून घ्यायचा आहे। आणि उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर इथे 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, त्याच्यामुळे चव अजूनच वाढते। आणि आपल्याला आता हा रस्सा 5 ते 6 मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे। आता आपण सुकं मटण बनवायला घेऊया। त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल। तेल गरम झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आडवा उभा बारीक कट करून घेतला होता, तो घातला आणि छान असा तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतला। आता याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून पुन्हा 1 मिनिटभर व्यवस्थित असं हे आलं लसूण पेस्ट फोडणीमध्ये परतून घेतली। आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा बेडगी मिरचीची पावडर, त्यानंतर 1 चमचा घरगुती लाल तिखट। आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घेऊया। मसाले तेलामध्ये परतल्यानंतर आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे व्यवस्थित असे सर्व मसाले मिक्स करून घेतलेत। मसाले मिक्स झाल्यानंतर पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला हे मसाले फोडणीमध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। 1 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे। तर पुन्हा एकदा सर्व मसाले तळापासून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून कढईला मसाले लागले नाही पाहिजेत। आता याच्यामध्ये घालायचं आहे शिजवून घेतलेलं मटण आणि सुरुवातीला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे न वापरताच सर्व मसाल्यामध्ये मटण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मटण तुम्ही इथे पाहू शकता, फक्त मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती 1 चमचा घालायचा आहे गरम मसाला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मटण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं हे मटण मिक्स केल्यानंतर आता आपण जो रस्सा शिजवायला ठेवला आहे त्याच्यातील थोडा आपण रस्सा घ्यायचा आहे आणि ह्या मटणामध्ये घालायचा आहे। याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी वापरलात तरी चालेल, पण रस्सा घातल्यामुळे सुक्या मटणाची चव जी आहे ती अजूनच वाढते। रस्सा घातल्यानंतर आता पुन्हा एकदा सर्व जे मटण आहे ते व्यवस्थित असं परतून घेऊया। मटण परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ अंदाजानुसार घाला, कारण आपण मटण शिजवतानाही याच्यामध्ये मीठ घातलेलं असतं। मटण व्यवस्थित पुन्हा परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित असं 5 ते 6 मिनटं मटण मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। तर आता मटण शिजतंय। दुसरीकडे इथे तुम्ही पाहू शकता अगदी 5 ते 6 मिनटं इथे मी मटणाच्या रश्श्यालाही मंद आचेवरती उकळी काढलेली आहे आणि अगदी झणझणीत असा गावरान पद्धतीने मटणाचा जो रस्सा आहे तो तयार झालेला आहे। आता याच्यावरती भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता रस्सा आपला अगदी तर्रीदार असा तयार झालेला आहे। तर दुसरीकडे मटणही 5 ते 6 मिनटं शिजवून घेतलं आहे, छान असं ते शिजलं गेलेलं आहे। आता याच्यावरती भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथं आपलं गावरान पद्धतीचं सुकं मटण जे आहे तेही तयार झालेलं आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा। बेल आयकॉनचे बटन दाबल्यामुळे तुम्हाला अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहता येतील। तर इथे गावरान पद्धतीचा झणझणीत असा मटण रस्सा आणि मटण सुकं तयार झालेला आहे। तुम्ही एकदा या पद्धतीने मटण रस्सा आणि मटण सुकं नक्की ट्राय करू पहा, तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशा झणझणीत मटण सुक्का आणि मटण रश्श्यासाठी एक लाईक नक्की करा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।